जोपर्यंत आई बाळाला सांभाळते तोपर्यंत त्या बाळाला दूध कुठून येतं आणि कसं येतं ह्याचा शोध घेण्याची काही गरज नाही. पण जेव्हा ते बाळ स्वतःच्या पायावर उभं होतं तेव्हा त्याला स्वतःच्या पालन पोषणाचा स्रोत शोधणं गरजेचं आहे. आपण हे जीवन जगत असताना तुम्ही प्रश्न विचारता की आपल्याला जीवनाचा अनुभव काय येत नाही, मग आपण जे रोज जगतो ते काय आहे? यालाच आध्यात्मिक पुरुषांनी साधू संतांनी याला प्रपंच आणि परमार्थ अशा दोन भागामध्ये विभागलेलं आहे. प्रपंच म्हणजे जेव्हा शरीर आणि मनाच्या स्तरावर चालते आणि परमार्थ म्हणजे या दोघांच्या पलीकडे जो अर्थ साधला जातो त्याला परमार्थ असं म्हणतात. शरीराच्या माध्यमातून तुम्ही मजुरी करू शकता, मेहनत करू शकता आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर तुम्ही त्या शरीराच्या क्षमतेवर मात करू शकता. म्हणजे आपण या ठिकाणी हे अनुभव करतोय एक माणूस म्हणून आम्हाला मिळालेलं जीवन आणि आम्ही अनुभवत असलेलं जीवन असं नाहीये की तुम्ही जे अनुभवताय ते तुमचं परिपूर्ण जीवन आहे. आपण तेवढंच जीवन अनुभवतो जेवढं आपल्या फोकसमध्ये ज्याच्यावर तुम्ही तुमचं ध्यान केंद्रित केलंय तेवढंच जीवन तुम्हाला अनुभवायलंय. नवे नवे तेवढाच जीवनाचा थोडासा भाग तुम्हाला कळतो. म्हणजे जेव्हा आमच्या ज्ञानाच्या इंद्रियांच्या कक्षा मर्यादित असतात तेव्हा मला मर्यादितच गोष्टी दिसतात. या डोळ्यांना दिसू शकणारं जे जग आहे ते फार छोटं आहे हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण दुर्बिणीतून काहीतरी बघतो किंवा एखाद्या सूक्ष्मदर्शकाखाली बघतो किंवा एखाद्या भिंगीतून बघतो. यंत्रांच्या मदतीने आपण ह्या डोळ्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन बघतो. म्हणजे या शरीराला मर्यादा आहे हे तर स्पष्ट झालं. म्हणजे शरीराच्या क्षमता ह्या बुद्धीच्या क्षमतेने वाढवले, परंतु शरीराच्या क्षमता वाढवण्याचं कामच बुद्धी करू शकते, ह्याच्या पलीकडे बुद्धीची क्षमता नाही.